दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाला मोठा फटका बसलाय। मका आंबा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय, तर लाईटचे पोल कोसळल्यानं रात्रभर लाईट देखील खंडित होती। जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यात 3 दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा दिलाय, मात्र पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्धा शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, तर ग्रामीण भागाच्या काही भागांमध्ये किंवा गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला। पुणे मार्केट यार्डातील फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे। मागच्या आठवड्यात दिवसाला 1 ते 2 हजार पेट्यांची होणारी आवक वाढून आता 4 ते 5 हजार पेट्यांवर पोहोचली आहे। त्यामुळे हापूसचे भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे। कफ परेड ते आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बांद्रा कॉलनी मेट्रो स्थानकाचं एक प्रवेशद्वार 7 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। उत्तर भारतीय संघाजवळील B1 हे प्रवेशद्वार बंद असल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। गेल्या 2 वर्षांपासून मुंबईत सुरू असलेला मालमत्ता खरेदीचा धमाका मार्च महिन्यात देखील कायम होता। मार्च महिन्यामध्ये मुंबईत एकूण 15,603 मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत। याद्वारे राज्य सरकारला 1,597 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये मालमत्तांच्या नोंदणीमध्ये 10.3% वाढ झाली आहे। मुंबई महापालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,198 कोटी 5 लाख रुपये एवढा विक्रमी मालमत्ता कर जमा करण्यात यश आले। महापालिकेच्या एकूण उद्दिष्टाच्या 99.97% कर संकलन झाले। याआधी 2021-22 मध्ये 5,791.68 कोटी सर्वाधिक मालमत्ता कर संकलित झाला होता। मायानगरी मुंबई शहरात आणि उपनगरात 3,925 इतकी बालकं गंभीर कुपोषित असल्याचं नमूद करण्यात आलंय, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या 16,420 इतकी आहे। यावरून मुंबईत देखील कुपोषणाचा प्रश्न कायम आहे। ठाणे महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपाच्या भांडवली कामासाठी राज्य शासनानं बिनव्याजी 115 कोटींचं कर्ज मंजूर केलंय। त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेला आता दिलासा मिळालाय। तसंच यातून केलेल्या विकास कामांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। यूजीसीनं देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे निर्देश दिलेत। विद्यार्थ्यांना पदवी अथवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये मिळवाव्या लागणाऱ्या एकूण क्रेडिटपैकी कमीत कमी 5% क्रेडिट हे IKS अभ्यासक्रमाचे असावेत, असंही यूजीसीनं सांगितलंय। तसंच केंद्रीय पातळीवर यासाठी रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे। श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वार्षिक उत्पन्नात 15% वाढ झाली आहे। पूजा, देणगी, लाडू आणि नारळवडी या संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनामुळे 2024-25चं वार्षिक उत्पन्न विक्रमी 133 कोटींच्या घरात गेलंय। 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधारांपैकी एक असलेला टायगर मेमन आणि कुटुंबाच्या 14 मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारला द्या असे आदेश विशेष न्यायालयानं मंगळवारी दिलेले आहेत। टाडा न्यायालयाच्या आदेशानंतर 1994 पासून या मालमत्ता उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात आहेत। बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत। एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत राज्यात 12,438 बालमृत्यूची नोंद झाली आहे। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं महावितरणाच्या बहुवार्षिक वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर आदेश देत ग्राहकांना दिलासा दिला। मात्र महावितरणानं सुचवलेल्या वीज दर कपातीपेक्षा तुलनेनं अधिक कपात झाल्यानं ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडण्याची चिन्ह आहेत। हे संभाव्य संकट टाळण्यासाठी महावितरण वीज नियामक आयोगाकडे फेर याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळते। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या पुढील 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। अशातच कोपर खैरणीतील अनेक वसाहतींना अनियमित दाबानं पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे अनेकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतोय आणि त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर CACचा हवाला देऊन असा दावा करण्यात आलेला आहे की त्यांच्या अभ्यास अहवालात ब्रेडच्या 84% नमुन्यात अशी रसायनं आढळली आहेत जी कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात। मात्र हा दावा खोटा आहे। व्हायरल होणारा व्हिडिओ अलीकडचा नाहीये, तर 2016चा आहे। शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलत चालली आहे। जर्मनी, रशिया, फ्रान्स, आयर्लंड आणि न्यूझीलंडमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, तर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या नोंदणीमध्ये घट झालेली आहे।
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.